झिरवळांबरोबर मी काम केलेलं आहे. शून्यातून विश्व उभं केलेले झिरवळ आहेत. मी त्यांना अनेक वर्ष ओळखते. एक शून्यातून झिरवळांनी एक आयुष्य उभं केलंय कष्टातून. ते काय मॅनेजमेंट कोटावाले नाही, ते स्वतः शून्यातून उभे राहिलेले. त्याच्यामुळे काय नक्की त्यांच्या ऑफिसमध्ये जात, त्याच्यामुळे झिरवळांवर हा जो आरोप झालेला आहे, तो जो केलेला आहे, ह्याचं पारदर्शकपणे महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांनी आपल्याला क्लॅरिफिकेशन दिलं पाहिजे. मी झिरवळांना खूप वर्ष ओळखते. आणि हे बघा, माझा स्वभाव तुम्हाला माहिती आहे. जेव्हा भुजबळ साहेब ही किंवा नवाबभाई जेलमध्ये गेले होते, तेव्हा मी पारदर्शकपणे आर्थर रोडला किंवा कोर्टात गेले होते त्यांच्या फॅमिली बरोबर. कारण का आम्ही कधी ना कधी एका ताटात जेवलेले लोक, एकामेकाच्या सुखदुःखात उभे राहिलेलो. त्यामुळे भुजबळ साहेब जेव्हा जेव्हा मला वाटलं त्यांची फॅमिली अडचणीत आहे, की कोर्ट असू दे, जेल असू दे, हॉस्पिटल असू दे, मी तिकडे गेलेले आणि पुढेही जाणार. कारण का आमच्या संघर्षाच्या काळात ते आमच्यावर उभे राहिलेत, हे मी कधी विसरलेले नाही. माझ्या आईनी माझ्यावर संस्कार केलेत की 2 पैशाचं पण कोणी आपल्यासाठी आयुष्यात केलं ना, सुप्रिया उपकारात राहा. मी सगळ्यांच्या उपकारात राहते. कारण का हे सगळे लोक माझ्या वडिलांबरोबर चांगल्या वाईट काळात ताकदीने उभे राहिले. त्याच्यामुळे मग भुजबळ साहेब असू दे, नवाबभाई कोर्टात असू दे, ते सगळे आर्थर रोड जेल, कुठल्याही जेलमध्ये असू दे, मी ताकदीने त्यांच्याबरोबर उभे कालही राहिले, आजही राहणार आणि उद्याही राहणार. त्यांना गरज नाही. ती बघा, झिरवळ साहेबांना काल मी कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न केला. कारण का मला माहिती हवी होती की नक्की ऑफिसमध्ये काय झालं. माझं त्यांच्याशी बोलणं झालेलं नाही. मी निरोप ठेवलाय त्यांच्यासाठी की मला प्लीज करा. कारण का मला क्युरिओसिटी होती की नक्की झालं काय. पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा की आणि महाराष्ट्र सरकारकडून पारदर्शकपणे उत्तरच येत नाहीये ना. महाराष्ट्र सरकारने उत्तर दिलं पाहिजे ना. आता तुम्ही विचार करा ना, तुम्ही जर महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्री असता, तुमच्या ऑफिसमध्ये किंवा तुमच्या प्रेसचं म्हणूया ना, पण तुमचा प्रेस आहे ना, तुमच्या चॅनलमध्ये तुमचा एक रिपोर्टर पैसे घेता सापडला, तुमच्या एडिटरनी सांगायला नको तुम्हाला सगळ्यांना इन्क्वायरी लावायला नको. त्यांनी स्टेटमेंट केलं पाहिजे की बाबा आज आपल्या ऑफिसमध्ये ही घटना झालेली आहे. आणि हे नुसतं प्रायव्हेट कंपनी नाही, महाराष्ट्राचं सरकार आहे. ही प्रायव्हेट कंपनी नाही. प्रायव्हेट कंपनीमध्ये लगेच इन्क्वायरी लागते. हे महाराष्ट्राचं सरकार आहे. मंत्रालयातून पूर्ण राज्य चालतं. 6व्या मजल्यानी 3ऱ्या-4थ्या मजल्यावर रेड केली आहे. हे म्हणजे मला अजून खरंच वाटत नाही की माननीय मुख्यमंत्र्यांनी स्वतःच्या कॅबिनेट मिनिस्टरवर ही रेड होते. हे असं कसं होऊ शकतं. एक गोष्ट दुर्दैवी आहे आणि माझ्यासाठी धक्कादायकच आहे की एखाद्या सिटीत पक्षाचा विषय नाहीये. एक बघा, पक्ष असतो, पण जेव्हा मंत्रालय असतं तेव्हा मुख्यमंत्री त्याचे अध्यक्ष असतात, त्या पूर्णपणे त्या वास्तूचे. आणि मंत्री हा मंत्री असतो, मग नुसतं त्याला कॅटेगराईज तुम्ही पक्षात नाही करू शकत. पण ज्या पद्धतीने ही सगळी घटना झाली, हे माझ्यासाठी धक्कादायक होतं. एसीबी कुणाला रिपोर्ट करतं? एसीबी हे रिपोर्ट करतं होम मिनिस्ट्रीला, करेक्ट? ज्या 6व्या मजल्यावर महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री बसतात, होम मिनिस्ट्री माननीय मुख्यमंत्र्यांकडे, त्या माननीय मुख्यमंत्री ज्या 6व्या माळ्यावर बसतात, त्या 6व्या माळ्यावरच्या होम मिनिस्ट्रीनीच 3ऱ्या-4थ्या मजल्याच्या त्यांच्याच कॅबिनेटमधल्या त्यांच्याच मंत्र्याच्या इथे एसीबी जाणं, हे धक्कादायक नाहीये का? मग ही कंप्लेंट केली कोणी? माननीय मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिलं पाहिजे याचं की जर तिथे कोणीतरी टिप ऑफ दिला ना, मग हा टिप ऑफ कोणी दिला? स्वतःच्याच मंत्र्याला, स्वतःच्या मंत्रालय, ज्या मंत्रालयाच्या बिल्डिंगचे अध्यक्ष राज्याचे तुम्ही आहात, डिपार्टमेंट तुमचं आहे, तुम्हीच स्वतःच्या मंत्र्यावर रेड करता. मग ह्यांना टिप ऑफ म्हणजे इट्स म्हणजे इंग्रजीमध्ये अंडर हिज नोज. माननीय मुख्यमंत्र्यांच्या डोळ्यासमोर त्या वास्तूमध्ये, ज्या वास्तूमध्ये तुम्ही बसता, त्याच वास्तूमध्ये तुमच्या स्वतःच्याच मंत्र्याच्या विरोधात त्याचंच ऑफिस तुम्ही सील करता. जस्ट शॉकिंग. ते ना मला माहिती नाही, मला हे विश्वासच बसू शकत नाहीये. म्हणजे आपल्याच घरामध्ये आपण आपल्याच माणसावर रेड करणं. मग हा टिप ऑफ कोणी दिला आणि हे खरं आहे नाही खरं आहे ह्याची उत्तरं माझ्याकडे नाहीये. ज्या राज्यातून मी निवडून येते, त्या राज्यात जर चुकीच्या गोष्टी होत असतील, ज्या कधीच झालेल्या नाहीत, एसीबीची रेड मंत्रालयात होते, कॅबिनेट मिनिस्टरचं सील होतं, कॅबिन सील होतं, ऐसा कैसे हो सकता है?